नमस्कार मित्रांनो. आय नो खूप दिवस झाले एपिसोड अपलोड करून आणि तुमच्यापासून दूर जाण्याची माझी पण इच्छा नसते, पण काय करणार, काही गोष्टीमध्ये माणूस अडकून जातो. मित्रांनो, मी कुठेतरी वाचलं होतं की व्हॉट इज लाईफ. लाईफ इज व्हॉट हॅपन्स टू यू वेन यू आर बिझी मेकिंग अदर प्लॅन्स. सो तेच मित्रांनो, माझ्यासोबत सुद्धा लाईफ घडली आहे आणि त्याच्यामुळं खूप दिवस लागलेले आहेत अपलोड करण्यासाठी व्हिडिओ. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आता मी परत आलेलो आहे. ठीक आहे. तुमच्या क्लासमध्ये, अकॅडमीमध्ये किंवा कॉलेजमध्ये कुठेही तुम्हाला शिकवलेलं समजत नसेल किंवा तुमचा अभ्यास झाला नसेल किंवा तुम्ही ॲबसेंट असाल, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुमचं 12वीचं 11वीचं मॅथमॅटिक्स, स्टेट बोर्ड, CET आणि JEE सगळं काही मराठीतून मी कव्हर करणार आहे यूट्यूबवरती 100% फ्री. 1 रुपया तुम्हाला कुठं खर्च करण्याची गरज नाही आहे. पण लॉयल राहा आणि मस्तपैकी एकाच टीचरकडून सगळं काही शिका. ज्या कुठल्या टीचरकडून तुम्ही शिकणार आहात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून जातील. बट तुम्हाला टीचर पण असे भेटले पाहिजे जे सगळा सिलेबस कव्हर करणारे आहेत. नाहीतर 2 चॅप्टर अपलोड केले आणि गेले पळून, तसे नाही पाहिजे. एनिवे, आपण भरकटण्याच्या अगोदर, अजून जास्त भरकटण्याच्या अगोदर लगेच जाऊयात आपण या एपिसोडकडे, या एपिसोडच्या मेन मुद्द्याकडे. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिला होता क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 1.1 मधला डिफरन्सिएशन आपला चॅप्टर चालू आहे. आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो याच एक्सरसाइज मधला. अ टेबल ऑफ व्हॅल्यूज F, G, F' अँड G' इज गिवन. या व्हॅल्यूचा आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि त्यांनी आपल्याला काही फंक्शन्स दिलेले आहेत आणि त्या फंक्शन नंतर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲट सम पर्टिक्युलर व्हॅल्यू त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. आर ऑफ एक्स हा फंक्शन दिलेला आहे. हा फंक्शन काय आहे? कॉम्पोजिट फंक्शन आहे. सगळ्यात आउटमोस्ट फंक्शन F, आतला फंक्शन G ऑफ एक्स. फाइंड R' ऑफ 2 म्हटलंय. मित्रांनो, R' ऑफ 2 कसा भेटणार? अगोदर आपल्याला R' ऑफ एक्स काढायला लागेल आणि या एक्सच्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू 2 ठेवायला लागेल, तेव्हा आपल्याला R' ऑफ 2 मिळेल. सगळ्यात अगोदर आपण R ऑफ एक्स वरून R' ऑफ एक्स काढूयात. कसं करणार सांगा बरं? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला काय मिळेल? R' ऑफ एक्स इज इक्वल टू कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना सगळ्यात अगोदर आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफचा डेरिव्हेटिव्ह F' मधला G ऑफ एक्स ॲज इट इज, त्याला नाही छेडायचं, इन टू आता काय राहिला? G ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह G' ऑफ एक्स, आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्यानंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह यांच्यामध्ये नेहमी प्रोडक्ट असतो. संपला विषय. या ठिकाणी R' ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता एक्सच्या ठिकाणी आपण काय करूयात? 2 ठेवून देऊयात, म्हणजे R' ऑफ आपल्याला 2 मिळेल. R' ऑफ 2 काय होणार सांगा बरं? इक्वल टू F' ऑफ, जिथं जिथं एक्स दिसतोय तिथे तिथं आपल्याला 2 ठेवून द्यायचं. हा काय झाला? F' ऑफ G ऑफ 2 इंटू G' ऑफ 2 इज इक्वल टू G ऑफ 2 काय आहे आपल्याकडं? हा G ऑफ एक्सचा टेबल. G ऑफ 2 म्हणजे बघा ही व्हॅल्यू किती? 6. ही आपण इथं ठेवून दिली आणि त्याच्यानंतर G' ऑफ 2 बघा काय होऊन जाईल? हा F' ऑफ G ऑफ 2 झाला 6. त्याच्यानंतर G' ऑफ 2, G' ही कॉलम आहे. G' ऑफ 2 म्हणजे ही व्हॅल्यू झाली 4. ही व्हॅल्यू आपण समोर इंटू 4 ठेवून दिली इज इक्वल टू F' ऑफ 6 बघा बरं किती आहे? F' ऑफ एक्सचा कॉलम, F' ऑफ 6 म्हणजे -4. सो ही व्हॅल्यू आली आपल्याकडं -4 इंटू 4 इज इक्वल टू -16. देअरफॉर R' ऑफ 2 ची व्हॅल्यू आलेली आहे -16. सिमिलरली पुढचा न्यूमेरिकल आपल्याला काय म्हणतो? इफ कॅपिटल R ऑफ एक्स हा आपल्याला एक फंक्शन दिलाय त्यांनी, इज G ऑफ 3 प्लस F ऑफ एक्स, फाइंड कॅपिटल R' ऑफ 4. कॅपिटल R' ऑफ 4 काढण्यासाठी अगोदर आपल्याला काढायला लागेल कॅपिटल R' ऑफ एक्स आणि त्याच्यानंतर या एक्सच्या ठिकाणी 4 ठेवला तर आपल्याला काय मिळेल? कॅपिटल R' ऑफ 4. सगळ्यात अगोदर याला आपण डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मिळून जाईल आपल्याला बघा बरं? R' ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शनच्या मध्ये फंक्शन म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना सगळ्यात अगोदर आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मधल्या जशाल तसा, तो संपला की मग मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मधल्या जशाल तसं, तो संपला की अजून त्याच्या आत फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह बाकीचं जशाल तसं, या टाईपमध्ये आपल्याला जायचं समोर. आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, आउटरमोस्ट फंक्शन आपल्याकडे आहे G चा डेरिव्हेटिव्ह काय होणार? G' मधलं सगळं मटेरियल जशाल तसं ठेवा. हा झाला F ऑफ एक्स. G चा डेरिव्हेटिव्ह संपला. आता या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, वेगळा काही लिहायची गरज नाही. त्याच्यामुळं या ब्रॅकेटमध्ये आपण या आतल्या सगळ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहूयात. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस F ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? हा F' ऑफ एक्स. संपला. याच्यामध्ये फक्त एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, लिहायची काही वेगळी गरज नसते. आता या ठिकाणी काय करायचं? एक्सच्या ठिकाणी आपल्याला 4 ठेवून द्यायचं आहे, म्हणजे R' ऑफ 4 ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. R' ऑफ 4 इज इक्वल टू G' ऑफ हा झाला 3 प्लस
एफ ऑफ 4 इंटू 0 प्लस सोडून द्या, हा काय झाला मध्ये एफ डॅश ऑफ 4. आता व्हॅल्यू ठेवून द्यायचं आपल्याला जशाला तशा. एफ ऑफ 4 ची काय व्हॅल्यू आहे, एफ ऑफ एक्सचा कॉलम एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू आहे 3, ही आपण इथं ठेवली. 3 + 3 झाला 6, सो हा झाला जी डॅश ऑफ 6 इंटू एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू काय आहे, एफ डॅश ऑफ एक्सचा कॉलम एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू 5, सो ही व्हॅल्यू काय झाली इंटू 5 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू किती आहे, जी डॅश ऑफ एक्सचा कॉलम 6 ची व्हॅल्यू आहे 7, ही व्हॅल्यू आपण इथं लिहून दिली. 7 इंटू 5 इज इक्वल टू आन्सर आलं 35. देअरफॉर आर डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू भेटलेली आहे 35. लगेच बघूयात पुढचं न्यूमेरिकल. एस ऑफ एक्स आपल्याला फंक्शन दिलाय, एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स आहे, फाइंड एस डॅश ऑफ 4 म्हटलंय. सगळ्यात अगोदर या एस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढूयात. काय होणार तो एस डॅश ऑफ एक्स. नंतर या एस डॅश ऑफ एक्सच्या मध्ये एक्सच्या ठिकाणी 4 ठेवायचं आहे आपल्याला, बरोबर. एस डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय होणार, आउटर मोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश मधलं जशाला तसं, हा झाला 9 मायनस एफ ऑफ एक्स. एफचा डेरिव्हेटिव्ह संपला, आता या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मी या ब्रॅकेटमध्ये लिहितो, या दोघांच्या मध्ये काय नाही म्हणजे प्रोडक्ट आहे. 9चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, मायनस समोर या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा असतो, सो हा 0 नाही लिहिला तरी चालेल. मायनस जशाला तसा एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. आता काय करायचं आपल्याला, सिम्पली एक्सच्या ठिकाणी 4 ठेवायचा आहे, म्हणजे एस डॅश ऑफ 4 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 इंटू मायनस एफ डॅश ऑफ 4 इज इक्वल टू. बघा आता एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू पाहिजे. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू आहे 3. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू आपण इथं 3 लिहून देऊयात. हा झाला एफ डॅश ऑफ 9 मायनस एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू 3 इंटू आपल्याकडे काय समोर मायनस एफ डॅश ऑफ 4 मायनस इंटू एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू आहे 5, सो ही व्हॅल्यू काय झाली 5 इज इक्वल टू 9 मायनस 3 काय झाला 6. एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू -4, सो हा झाला -4 इंटू -5 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 4 5 जा 20. ही झाली आपली एस डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जाऊयात चौथ्या न्यूमेरिकलकडं. एस ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स असं म्हटलेलं आहे. फाइंड एस डॅश ऑफ 6 म्हटलेलं आहे. एस डॅश ऑफ 6 कसा भेटणार, अगोदर आपल्याला काढायला लागेल एस डॅश ऑफ एक्स, त्याच्यानंतर या एक्सच्या ठिकाणी काय करायला लागेल 6 ठेवायला लागेल, तेव्हा आपल्याला काय मिळेल एस डॅश ऑफ 6 मिळेल. स्टेप बाय स्टेप जाऊयात. एस ऑफ एक्स आपल्याकडे फंक्शन आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मिळेल आपल्याला, कॅपिटल एस डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू जी, सगळ्यात आउटर मोस्ट फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला जी डॅश मधला जी ऑफ एक्स ॲज इट इज, त्याला नाही छेडायचं. मग जीचा डेरिव्हेटिव्ह संपला की याच्या आतला फंक्शन जी ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा. काय होणार, जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह संपला की ह्याच्या आतला फंक्शन ॲक्च्युली पाहायला गेलं तर एक्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय तो एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सरमध्ये काही वेगळा फरक पडत नाही, त्याच्यामुळे आपण ते स्टेप नाही केली तरी चालेल. इज इक्वल टू आता काय करायचं, एक्सच्या ठिकाणी 6 ठेवून देऊयात. हा काय झाला बघा बरं, एस डॅश ऑफ 6 इक्वल टू जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं 6 ठेवून द्या. हा झाला जी डॅश ऑफ जी ऑफ 6 इंटू जी डॅश ऑफ 6. ठीक आहे, इज इक्वल टू जी ऑफ 6 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, हा जी ऑफ एक्सचा कॉलम, जी ऑफ 6 ची व्हॅल्यू आहे 2, ही ठेवली आपण 2 या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. त्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे जी डॅश इंटू जी डॅश ऑफ 6. जी डॅश ऑफ एक्सच्या कॉलममध्ये 6च्या समोर व्हॅल्यू आहे 7, देअरफॉर जी डॅश ऑफ एक्स इक्वल टू झाली 7 इक्वल टू जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आहे, जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे, जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 4, सो ही व्हॅल्यू ठेवली आपण 4 इंटू 7 इज इक्वल टू आन्सर आला आपल्याकडं 28. ही व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे कशाची, एस डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू. ठीक आहे. तर हा होता मित्रांनो साधा सोपा एकदम क्वेश्चन नंबर 4 तुमच्या एक्सरसाइज 1.1 मधला. सगळ्यात सुरुवातीला तर थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आता तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1 म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट सबस्क्रायबर्स थोडेसे वाढत राहतील, मला मोटिवेशन मिळत राहील आणि मी तुमच्यासाठी असे हेल्पफुल व्हिडिओज बनवत राहील. नंबर 2 म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या खाली एक कमेंट करायची आहे. कुठली कमेंट,
जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलाही डाऊट असेल, एखादी गोष्ट समजली नसेल, तर 100% तो डाऊट कमेंट्समध्ये लिहा. 100% तुम्हाला रिप्लाय करणार मी. हजारो कमेंट येतात चॅनलवरती, सगळ्यांना रिप्लाय करतो मी, तुम्हाला सुद्धा 100% करणार. बट जर तुम्हाला डाऊट नसेलच तर सर आम्हाला सगळं समजलं, थँक्यू सो मच असं सुद्धा कमेंट करू शकता तुम्ही. किंवा जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर चॅप्टरमधल्या एखाद्या पर्टिक्युलर एक्सरसाइजचा व्हिडिओ लवकर हवा असेल तर सर आम्हाला तो व्हिडिओ लवकर बनवून द्या, असं पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. काहीतरी लिहा, कमेंट न लिहिता पुढं जाणं हे पाप आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कमीत कमी एका मित्राला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला डिफरन्शिएशनमध्ये या व्हिडिओमुळे हेल्प होईल. मित्रांनो, एखाद्याच्या डोक्यामधला थोडासा जरी डाऊट कमी झाला ना, त्याचं लाईफ अजून थोडंसं इझी होतं आणि त्याचं पुण्य तुम्हालाच लाभेल. ठीक आहे, बाकी पाहत राहा. भेटतो मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा पाठवू शकता. इंस्टाग्रामवरती आपला हँडल आहे spark_maths SPARKK_MATHS स्पार्क मॅथ्स. यूट्यूब व्हिडिओ खाली कमेंट केला तरी सुद्धा तुम्हाला रिप्लाय मिळेल 100%. बट काय अर्जंट विचारायचं असेल तर 100% मला इंस्टाग्रामवरती टेक्स्ट करू शकता. भेटतो तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि शिकत राहा. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हजारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.